मित्रांनो, सेगमेंटमध्ये परफॉर्मन्स ओरिएंटेड गाडी शोधत असाल तर वेन्यू DCD तुमच्यासमोर नक्की आठवण करून देतो की मी पण आहे. पण ही जी वेन्यू आहे ती खरंच सेगमेंटमधील प्रीमियम SUV आहे का नाही, काही ओव्हर रेटेड आहे? चला चेकआउट करूया. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. मी आहे सुशील नावडकर. समोरचा प्रोफाईल पहा मित्रांनो, खरंच ही गाडी खरंच खूप सुंदर दिसते. ओके, एक प्रीमियम SUV तुम्हाला फील करून आहे. समोरचे सेन्सर्स नवीन तुम्हाला ग्रिल याच्यात पाहायला मिळणार, सिग्नेचर. ओके, ट्विन हॉर्न LED DRLs, LED इंडिकेटर, क्वाड बीम LED हेडलाईट सेटअप, समोरचा कॅमेरा आणि हा जो सिंगल पीस आहे ना, ओके, तो खूप सुंदर दिसतो. हुंडाईचा लोगो आणि समोर जेव्हा तुम्ही सीटवर बसता तर हे बोनेट आरामात दिसतं. लेवल 2 ॲडास आपल्याला याच्यात पाहायला मिळणार आहे. 190 mm ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला याच्यात देण्यात आलेलं आहे. 16 इंचाचे डायमंड कट अलॉयज आपल्याला याच्यात मिळतात मित्रांनो. पुढे डिस्क, पाठीमागे सुद्धा डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत. DCTC बॅजिंग, रिक्वेस्ट सेन्सरचं बटन आहे मित्रांनो, ड्रायव्हर साईडला दिलेलं आहे. क्रोममध्ये, डार्क क्रोममध्ये डोअर हँडल्स इथे पाहायला मिळतात. LED इंडिकेटर ORVMवर, तसेच 360 डिग्री कॅमेरा म्हणजे साईडचा कॅमेरासुद्धा तुम्हाला ORVMवर पाहायला मिळणार आहे. रूफ रेल्स, शार्कफिन अँटिना ब्लॅकमध्ये, ब्लॅक ग्लॉसीमध्ये, एक्सटेंडेड स्पॉइलर, त्याच्यामुळे जो एरोडायनामिक्स आहे ते नक्कीच इम्प्रूव्ह होते. पाठीमागचे कनेक्टेड LED टेल लाईट्स याच्यात पाहायला मिळतात. यामध्ये वायपर वॉशर डिफॉगर दिलेला आहे. तसेच टर्बोची बॅजिंग, पाठीमागचे सेन्सर्स, रिफ्लेक्टर्स आणि तुम्ही याच्यामध्ये स्किट प्लेटसुद्धा सिल्वर कलरमध्ये पाहताय मित्रांनो. व्हेन्यूची बॅजिंग क्वार्टर पॅनलवर पाहताय, ग्लाससुद्धा दिलेला आहे. ओव्हरऑल जी म्हणतो ना, गॅप्स अजिबात नाही आहेत. ओके, इवन गॅप्स म्हणता येईल आपल्याला इथे पाहायला मिळतात. गाडी खूप सुंदर दिसते. याच्यामध्ये पाठीमागे जे बघताय तुम्ही, व्हेन्यूची बॅजिंग जी इंटिग्रेटेड आहे तुमच्या या टेल लाईट्समध्ये, पाठीमागचा कॅमेरा, सोबतच या ठिकाणी 375 लिटरचा बूट स्पेस, पार्सल ट्रे दिलेला आहे. क्वालिटीसुद्धा उत्तम आहे. बोसची प्रीमियम म्युझिक सिस्टीम याच्यात पाहायला मिळते. तसेच स्पेअर टायर याच्यात देण्यात आलेला आहे. एक साईज डाऊन केलेला आहे, पण स्पेअर टायर मिळतो आहे ही अतिशय उत्तम गोष्ट मी म्हणेन. 45 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी देण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो 1665 mm मित्रांनो हाईट असणार आहे. 2520 mm व्हील बेस, 3995 mm लेंथ आहे. 1800 mm मित्रांनो विड्थ आपल्याला या वेन्यूमध्ये पाहायला मिळेल. हे मित्रांनो 1 लिटरचं टर्बो इंजिन आहे, जे 120 PS आणि 172 Nm टॉर्क जनरेट करते. 7 स्पीड DCT याच्यात पाहायला मिळणार आहे. इंजिन खूप रिलायबल आहे. 17-18चं मायलेज तुम्ही याच्याकडून काढू शकता. तर गाडीच्या आतमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारची तुम्हाला की मिळते. खूप सुंदर प्रीमियम की आहे. हुंडाईच्या तुम्ही जर कीच्या ऑप्शन्स बघितला तर त्यांच्याकडे भरपूर कीज आहेत. याच्यामध्ये लॉक अनलॉक करायला बटन दिलेलं आहे मित्रांनो. तसेच होल्ड केल्यानंतर गाडी चालूसुद्धा होते आणि इथे याने होल्ड करायला बटन दिलेलं आहे. याचा यूज करून तुम्ही बूट आहे ते रिलीज करू शकता. ओके, अशा प्रकारची की मिळते आणि एक मॅन्युअल कीसुद्धा दिलेली आहे. गाडीच्या आतमध्ये जाऊया, काय फीचर्स मिळतात पटपट तुमच्यासोबत शेअर करतो. अशा प्रकारचे मित्रांनो इंटेरियर, व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये, नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये हे इंटेरियर आहे. अतिशय प्रीमियम. जेव्हा तुम्ही गाडीत बसता तेव्हा खरंच वाटतं की तुम्ही पैसे देत आहे. सो ह्याच ठिकाणी मित्रांनो आहे ना, गाडी अजिबात ओव्हर रेटेड वाटत नाही आहे. जर तुम्ही मायलेजसाठी गाडी घेत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी बनलेली नाही, मी स्पष्टपणे सांगतो. या साईडला बघू शकता ड्युअल टोनमध्ये ड्रायव्हर साईडचे डोअर आहे. बॉसची प्रीमियम म्युझिक सिस्टीम याच्यात पाहायला मिळते. लॉक अनलॉक करायला बटन, पॉवर विंडोचे बटन, ओके, मिरर ॲडजस्ट करायला बटन दिलेले आहेत. तसेच ही ड्रायव्हर साईड जी सीट आहे मित्रांनो ती 4 वे ॲडजस्टेबल आहे. हाईट ॲडजस्ट करण्यासाठी मॅन्युअली तुम्हाला यूज करावं लागेल. व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. पण जी फिनिशिंग आहे मित्रांनो ती चेक तर करा. 6 एअरबॅग्स, ABCBD, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS असले सेफ्टी फीचर्स याच्यात देण्यात आलेले आहेत. तसेच यामध्ये मित्रांनो तुम्हाला 62.5 सेंटीमीटरचा पॅनोरामिक डिस्प्ले पाहायला मिळतो. ओके, 12.3 इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि इतका जबरदस्त हा सिस्टीम आहे की याची जी कॅमेरा क्वालिटी आहे ती नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट अल्टिमेट आहे. ओके, याचे शॉर्टमध्ये व्हिडिओ भरपूर मी बनवलेले आहेत मित्रांनो. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ऑटोमॅटिकली लागतो हे लक्षात राहू द्या. ऑटोमॅटिकमध्ये हे AC दिलेला आहे आणि हे जे स्विचेस आहेत ते खूप सुंदर आहेत. नक्कीच प्रीमियम फील येतं. व्हेन्यूची बॅजिंग, थोडा स्पेस. हा जो डॅशबोर्ड आहे तो कुठल्याही प्रकारे असं वाटत नाही की तुम्ही 10-12 लाखाच्या गाडीत बसला. एवढा हा सुंदर क्वालिटीचा डॅशबोर्ड, मटेरियलसुद्धा त्याहून अप्रतिम मिळतं. इथे तुम्ही बघू शकता ॲम्बियंट लाईटिंग दिलेलं आहे. कॉफी टेबलमध्ये तुम्ही हा जो सेंटर कन्सोल आहे तो पाहता. याच्यावर भरपूर सारे फीचर्स, 2 कप होल्डर, आर्मरेस्ट दिलेला आहे. ट्रॅक्शन कंट्रोल, ड्रायव्हर मोड्स, 3 ड्रायव्हर मोड, 3 ट्रॅक्शन कंट्रोल, तसेच इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, व्हेंटिलेट, सीट 7 स्पीड DCचं गिअर नॉब, वायरलेस चार्जिंग, अगेन C-टाईप, 12 वोल्टचं पॉवर सॉकेट देण्यात आलेलं आहे. जे स्टेअरिंग आहे ते फक्त टिल्ट आहे, टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही आहे मित्रांनो, लक्षात राहू. ऑटोमॅटिक हेडलाईट्स,
क्रूज कंट्रोल तर मिळूनच जातं. बाकी डी कट स्टेअरिंग व्हील खूप सुंदर आहे. याच्यामध्ये मित्रांनो हा जो क्लस्टर आहे तो प्रीमियम आहे, तो जबरदस्त वाटतो. आणि याचं मी तुम्हाला थोडी थीम पण दाखवतो तुम्हाला, कारण पर्टिक्युलर थीम खूप भारी वाटते ही बघा. ओके, सो तुमचे इथले फीचर्स तुम्हाला एन्फोटेनमेंट सिस्टीमवर पाहायला मिळेल. आता याची जी लाईट्स आहे ना ते तुमच्या भरपूर ऑप्शन्स, कन्व्हिनियन्समध्ये तुम्ही बंद करू शकता. ड्रायव्हर असिस्टन्स आहे, सेफ्टी, ओके, पार्किंग सेफ्टी, ड्रायव्हर कन्व्हिनियन्स, ड्रायव्हर सेफ्टी, ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग. आता क्लस्टरची थीम आपण चेंज करून दाखवतो. ओके, हे मित्रांनो सिम्पल थीम समोर तुमच्या पाहत आहे. हे एक मॉडर्नमध्ये आहे आणि हे क्लासिक थीम तुमच्यासमोर पाहत आहे. बघा ना मित्रांनो, काय सुंदर दिसते क्लासिक थीम. असं वाटणारच नाही की हा डिजिटल आहे, असं वाटतं की हा ॲनालॉग क्लस्टर आहे. यार म्हणतं काय क्वालिटी आहे, अरे अल्टिमेट. आता बघा हेडलाईट्स ऑन आहेत तर इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर समजते की हेडलाईट्स ऑन आहेत. बंद कराल तर इथेच जी गाडी आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दिसते त्याचेसुद्धा हेडलाईट्स समजून येते की बंद आहेत मित्रांनो. अमेझिंग. आणि ऑटोमॅटिक हेडलाईट्स आहेत. ओके, जसं तुम्ही कराल तर ऑटोमॅटिकली हाय बीम लो बीम शिफ्ट होणार आहे. बाय द वे पेडल शिफ्ट याच्यात दिलेले आहेत. तर यार मतलब काय काय तारीफ करू. वर ऑटोमॅटिक IREM आहे. फक्त हे LEDsमध्ये द्यायला पाहिजे होते. लाईट्स, सनरूफ दिलेला आहे. ओके, 6 एअरबॅग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे मित्रांनो हेडलॅम्प लेवलिंग बटन, ट्रॅक्शन कंट्रोल बटन, ऑटो आयडल स्टार्ट स्टॉप बटन आहे, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन आहे. मित्रांनो सेगमेंटमधील सगळ्यात जास्त फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतात. लेवल 2 ॲडास आहे, त्याच्यामध्ये 16 फीचर्स आहेत. फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, अवॉर्डन्स असिस्ट, ओके, कारसाठी मिळणार आहे. तसेच पेडिस्ट्रेशनसाठी, तसेच सायकलसाठी सुद्धा मिळणार आहे. लेन कीप असिस्ट आहे, लेन फॉलोइंग असिस्ट आहे, लेन डिपार्चर वॉर्निंग याच्यात पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो हाय बीम असिस्ट आहे, स्मार्ट क्रूज कंट्रोल विथ स्टॉप अँड गो, फॉरवर्ड कोलिजन अवॉर्डन्स असिस्ट. जंक्शनलासुद्धा मित्रांनो हे तुम्हाला अलर्ट देणार आहे आणि अवॉर्डन्ससुद्धा होणार आहे. आणि लीडिंग व्हेकल डिपार्चर अलर्टसुद्धा याच्यात पाहायला मिळणार. म्हणजे पुढची जर गाडी निघून गेली आणि तुमचं लक्ष नसेल तर त्यावेळेस तुम्हाला अलर्टसुद्धा इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर मिळून जातो मित्रांनो. चला मित्रांनो, ही व्हेनू DCT आहे ती चालूया. या गाडीमध्ये सर्वांनाच माहिती आहे 1 लिटरचं 3 सिलेंडर इंजिन मिळतं जे 120 PS पॉवर जनरेट करतं. 7 स्पीड DCT असल्यामुळे याच्यामध्ये गिअरबॉक्स आहे. ओके, तो खूप स्पीडनं आणि स्मूथ शिफ्टिंग पाहायला मिळतं. मिड रेंजमध्ये गाडीला खूप दमदार पिकअप मिळतो, म्हणजे 3000 ते 5500च्या RPMमध्ये. इंजिन 3 सिलेंडर असून देखील स्मूथ रिफाईंड आहे. केबिनमध्ये व्हायब्रेशन्स जाणवत नाहीत. गाडीची हायवे स्टॅबिलिटी उत्तम आहे. गाडी रस्त्याला एकदम पकडून चालते. वळणावर हाय स्पीडवर ड्रायव्हिंग करताना बॉडी रोल खूप चांगल्या प्रकारे या गाडीमध्ये कंट्रोल राहत आहे. स्टेअरिंग हलका असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये शहरामध्ये पार्किंग करणं, चालवणं अतिशय सोपं आहे. खूप जबरदस्त फीडबॅक आपल्याला याच्यातून पाहायला मिळतो. जेव्हा तुम्ही हायवेवर गाडी चालवता तेव्हा वेट गेन होतं आणि तुम्हाला स्पोर्टी ड्रायव्हिंग करण्यासाठी कडक फीडबॅक मिळतो. आणि याच्यात स्पोर्ट्स मोडसुद्धा दिला आहे, त्यावेळेस स्टेअरिंग चांगलं वेट गेन घेतं. अशा वेळेस तुम्हाला अजून ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स चांगला मिळतो पाहायला. सस्पेन्शन थोडं कडक आहे. जेव्हा तुम्ही कमी वेगात असता, स्लो स्पीडनं असता, तेव्हा कडकपणा तो खड्ड्यांवर गाडी गेली की जाणवतो. हाय स्पीडवर हेच सस्पेन्शन तुम्हाला स्टॅबिलिटी आणि स्पीडमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. कॉर्नरिंगवर मित्रांनो डेफिनेटली या सस्पेन्शनचा फायदा होतो. चांगलं कॉर्नरिंग पाहायला मिळतं, कॉन्फिडन्स मिळतो. टायरची ग्रीपसुद्धा चांगली आहे. वाईड टायर्स मिळतात आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला असं वाटत नाही की गाडी हातातून निसटते. महत्त्वाचं म्हणजे SUV असल्यामुळं बोनेट स्पष्ट दिसते आपल्याला. ग्लास एरिया उत्तम आहे, विजिबिलिटी उत्तम आहे. केबिनमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला अंदर वाटत नाही. आणि हे इंटेरियर पण असं आहे की तुम्हाला असं वाटेल की नक्कीच एक एअरी फिलिंग तुम्हाला इथे येणार आहे. निगेटिव्स पण आहेत. DCT असल्यामुळे गरम होण्याचे चान्सेस आहेत. सस्पेन्शन कडक असल्यामुळे तुम्हाला ते जाणवतंसुद्धा. देन टर्बो लॅग जाणवतो तुम्हाला इनिशियली. ओके, तो इनिशियल रिस्पॉन्स थोडा स्लो वाटतो. मायलेज बट ऑब्वियस सिंगल डिजिटमध्ये तुम्ही बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये एक्सपेक्ट करा, त्याच्यावर नका एक्सपेक्ट करू. DCT असल्यामुळे दिस इज कम्प्लिटली परफॉर्मन्स ओरिएंटेड व्हेनू. मायलेज पाहिजे तर तुम्ही डिझेलकडे नक्की जाऊ शकता. सोबतच पाठीमागच्या सीट्स आहेत त्या ऑलवेज मी म्हणतो की ज्या या व्हेनू सेगमेंटच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये 3च लोक बसणं खूप मुश्किल असतं. तर हे काही निगेटिव्ज मला वाटलेले आहेत. जर चांगली गोष्ट बोलायचं झालं याच्यामध्ये पेडल शिफ्टर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ओव्हरटेकिंग करताना त्याचा यूज करू शकता. ड्राईव्ह मोड्स जे बेनिफिशियल आहेत मायलेज काढायला, फन टू ड्राईव्ह एन्जॉय करण्यासाठी सुद्धा दिलेली आहेत. इन्व्हेज लेवल खूप चांगला मेंटेन केलेला आहे आणि ब्रेकिंग अतिशय उत्तम या गाडीचं आहे. सो ओव्हरऑल
जे परफॉर्मन्स ओरिएंटेड व्हेन्यू बनवण्याचा प्रयत्न हुंडाईकडून केला आहे तो जबरदस्त आहे. सो जे काही मला वाटलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते तुमच्यासोबत मी मित्रांनो शेअर केलेले आहेत. मित्रांनो, पूर्ण वॉक अराउंड ड्राईव्ह इम्प्रेशन तुमच्यात शेअर केला. जर तुम्ही एक परफॉर्मन्स SUV शोधत असाल तर हे 1 लिटरचं टर्बो इंजिन नक्कीच एक चांगलं आहे. हुंडाईची रिलायबिलिटी, सर्व्हिस नेटवर्क जबरदस्त आहे. अल्टिमेट मित्रांनो प्रीमियम इंटेरियर आहे, फिट अँड फिनिश, मटेरियल क्वालिटी. जेव्हा तुम्ही पैसे घालता तेव्हा खरंच हुंडाईच्या गाड्या तुम्हाला फील करून देतात. आणि एक म्हणतो ना की बाबा खरंच जर तुम्ही रिलायबल प्रोडक्ट शोधताय तर हे प्रोडक्ट तुमच्यासाठी बनलेलं आहे मित्रांनो. हा परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे. मायलेज एक्सपेक्ट करू नका. 12-13चं मायलेज तुम्ही इवन 17पर्यंत हायवेवर काढू शकता, पण सिटीमध्ये सिंगल डिजिटमध्येच मला वाटतं त्याच्याकडून तुम्हाला मायलेज मिळणार आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ होता तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुमचं काय मत आहे व्हेन्यू DCTबद्दल, सेगमेंटमधील प्रीमियम SUV फिट अँड फिनिश मटेरियल क्वालिटीबद्दल आहे का नाही नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.